मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज दिवसभरामध्ये काय काय घडलं? आज दिवसभरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे घडलेलं आहे ते म्हणजे 18व्या लोकसभेचं पहिलं सेशन आजपासून सुरू झालेलं आहे। आज या 18व्या लोकसभेचा पहिला दिवस होता संसदेमधला। या संसदेमध्ये अनेक संसद सदस्यांनी नवीन निवडून आलेल्या सदस्यांनी शपथा घेतलेल्या आपण सगळ्यांनी पाहिल्या असतील। याच्या आधी जो शपथविधी झाला होता तो फक्त पंतप्रधान आणि इतर मंत्रिमंडळातील मंत्री यांचा शपथविधी झालेला होता मागच्या आठवड्यामध्ये। आज इतर सगळ्या सदस्यांचा म्हणजे किती सदस्य असतात संसदेमध्ये 543 इतक्या लोकांचा आज शपथविधी झालेला आहे। आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मला वाटलं, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते दोन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिला म्हणजे जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घ्यायला उठले तेव्हा त्या ठिकाणी संपूर्ण संसदेच्या सदनामध्ये जे आहे ते शेम शेम असा आवाज येत होता। कशासाठी शेम? कारण की पंतप्रधान बनल्यापासून 15 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या त्या जर तुम्ही पाहिल्या ना, एक म्हणजे खूप मोठा ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला, नीटच्या परीक्षेचा खूप मोठा घोळ अजूनही सुरू आहे, नेटची परीक्षा जी आहे ती कॅन्सल केलेली आहे, त्यानंतर काय नीट पोस्ट ग्रॅज्युएशन ही परीक्षा कॅन्सल केलेली आहे। या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे शेम शेम असा आवाज तुम्हाला दिसला असेल। आणि याच्या आधीचे 10 वर्ष पंतप्रधानांचे मोदी यांचे जर पाहिले तर शेम असंच म्हणावं लागेल। मला फार आवडलं आज ते म्हणजे जेव्हा पंतप्रधान उठले त्यावेळेला विरोधी पक्षामधल्या सगळ्यांनी, तिथे राहुल गांधी बसलेले होते, अखिलेश यादव बसलेले होते, इतर अनेक लोक बसलेले होते, त्या सगळ्यांनी संविधानाची प्रत आपल्यासोबत आणली होती। आणि मोदी जेव्हा उठले तेव्हा त्या सगळ्यांनी संविधानाची प्रत त्यांना दाखवली। मला हे फारच आवडलेलं जेस्चर आहे, कारण गेले 10 वर्षामध्ये या माणसांनी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, संवैधानिक मूल्यांची पायमल्ली केलेली आहे। प्रोटेस्ट करणाऱ्यांना प्रोटेस्ट करू दिला नाही। प्रोटेस्ट करणं हा आपल्या संविधानामध्ये आपल्या सगळ्यांना दिलेला एक हक्क आहे। इतर अनेक हक्क आपण पायदळी तुडवलेले पाहिलेले आहे। संवैधानिक मूल्यांना कशा तडा गेलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील। आणि अशा माणसाला संविधानाची प्रत सगळ्यांनी मिळून दाखवणं मला असं वाटतं खूपच मोठं आणि चांगलं जे आहे ते उत्तर होतं। खूपच चांगला आवाज होता। मला फारच इंटरेस्टिंग वाटणार आहे पुढचे काही दिवस काय काय संसदेमध्ये होतं आणि मी तो तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे। आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा व्हिडिओ जो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल ते म्हणजे हे आहेत आपले शिक्षण मंत्री। आता हे काय आता शिक्षण मंत्री झाले असं नाहीये, याच्या आधीही ते शिक्षण मंत्रीच होते, याच्या आधीच्या मोदींच्या काळामध्ये। तर हे शिक्षण मंत्री असताना गेल्या 7 वर्षामध्ये 70 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत, परीक्षांमध्ये घोळ झालेले आहेत। हे असं झालेलं असतानाही ह्या मंत्र्याला परत एकदा शिक्षण मंत्री म्हणून यांनी, म्हणजे जो माणूस फेल झालेला आहे त्याला शिक्षण मंत्री बनवलेलं आहे। ही आजची अवस्था। हा माणूस जेव्हा शपथ घ्यायला उठला तेव्हा नीट असं लोक ओरडत होते आणि मला असं वाटतं की हे पाहून मला असं वाटलं की जे विरोधी पक्ष आहेत ना ते आता आपलं काम खूपच चांगलं आणि जोरीने करणार आहेत। हे बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहीत नसेल एक गोष्ट सांगते की संसदेमध्ये सरकार जे असतं की नाही, सरकारने जनतेचे कामं करायचे असतात। आणि विरोधी पक्ष कशासाठी असतो? का नुसतं सरकारला दोष देण्यासाठी असतो का? तर तुम्ही तसं नका बघू। विरोधी पक्ष हे कशासाठी असतात? जेव्हा सरकार जनतेप्रती आपली असलेली जी काही जबाबदारी आहे ती नीट पार पाडत नसेल, जेव्हा सरकार नीट काम करत नसेल तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी असतात विरोधी पक्षातले लोक। विरोधी पक्षांनी सतत सरकारचं काय चुकतं आहे हे दाखवायला पाहिजे असतं। म्हणजे थोडक्यात विरोधी पक्ष हे कोणाच्या बाजूने असतात? जनतेच्या बाजूने असतात, जनताच असते। म्हणजे आज जर मी फॉर एक्झाम्पल मी दिलेलं नाही आहे, पण मी समजा मोदी यांना मत दिलेलं असेल तरीही मोदीजी माझं काम करणार नाही तितकं माझं काम विरोधी पक्षातले लोक करतील। कारण की मोदी जर नीट काम करत नसेल, फॉर एक्झाम्पल माझ्या घरातली माझी बहीण नीटची परीक्षा देत आहे आणि आज मोदीजी ती परीक्षा कॅन्सल करत नाही आहेत, ती नीट परत एकदा घ्यावी अशी मागणी असताना ते करत नाही आहेत, माझा आवाज कोण उचलत आहे? आज मोदी नाही उचलत आहे, माझा आवाज कोण उचलत आहे? तर विरोधी पक्षातले लोक उचलत आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष ही जनता असते आपल्या भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये। त्यामुळे विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग असणं हे जनतेसाठी चांगलं असतं, जनतेच्या फायद्याचं असतं कधीही विरोधी पक्ष स्ट्रॉंग असणं। आणि त्यामुळे मला वाटायला लागलेलं आहे की हा विरोधी पक्ष खूपच स्ट्रॉंग आहे आणि येत्या काळामध्ये जनतेचे प्रश्न हे चांगले उपस्थित करतील अशी आशा आहे। तर आज दिवसभरामध्ये घडलेलं सगळ्यात महत्त्वाचं हेच होतं, पण काही अजून छोट्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे। त्या म्हणजे सगळ्यात पहिलं पुण्यामध्ये जे आहेत त्या अल्पवयीन मुला-मुलींना ड्रग्ज देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यामुळे जयंत पाटलांनी ट्विट केलं होतं एक, आणि त्या ट्विटमध्ये थोडक्यात त्यांना असं म्हणलेलं आहे
की ते म्हणलेले की ही पोलीस प्रशासन काय काम करत आहे, आपले गृहमंत्रालय काय काम करत आहे, यांना स्वतःला हे कळत नाही आहे इथे गुन्हेगारी चाललेली आहे. आपण इतक्यात जे काही पाहतोय ना, सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ येतो आणि मग तेव्हा पोलीस त्यांना पकडायला जातात. सोशल मीडियावर काहीतरी येतं आणि मग पोलिसांना कळतं असा गुन्हा झालेला आहे. आणि मोठे मोठे गुन्हे, मोठे मोठे गुंडेगारी पण प्रवृत्ती ही जी काही गोष्ट आहे, जी पोलिसांना आधीच इंटरनल माहिती असायला पाहिजे, त्यांनी थांबवायला पाहिजे, पण सोशल मीडियावर येतं आणि नंतर ते त्यांना कळतं, अशी अवस्था झालेली आहे असं जयंत पाटलांनी या ट्विटमध्ये म्हणलेलं आहे. तुम्ही पॉज करून ही जी काही लिहिलेलं आहे ते वाचू शकता. ही जी परीक्षा आहे, म्हणजे काल रविवारी ती परीक्षा होणार होती आणि 11 तासाआधी असं सांगितलं की ही परीक्षा कॅन्सल झालेली आहे. 11 तास आधी, म्हणजे तुम्ही विचार करा, उद्या सकाळी माझा पेपर आणि आज रात्री मला कळतंय. या परीक्षेला जवळपास 2 लाख विद्यार्थी बसणार होते आणि हे पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा आहे, मेडिकलची. इथे लोक सुट्ट्या काढून आलेले होते, पैसे परवडत नसताना दुसरीकडे 700-700 किलोमीटर प्रवास करून आले होते. परीक्षेच्या जवळ आपल्याला राहता येऊन परीक्षेच्या जवळ हॉटेलमध्ये राहिले होते. इतक्या लोकांचा जवळपास 10,000 खर्च प्रत्येकाला आलेला आहे असे हे विद्यार्थी. आणि इतक्या वेळेवर ह्या लोकांनी जी आहे ती परीक्षा उद्या होणार नाही, रद्द झालेली आहे असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात का रद्द झाली असेल, रद्द का झाली, कारण की जसे सगळ्या परीक्षा लीक होतात तशी ही परीक्षा पण लीक झालेली आहे. हे लिकेजचं सरकार आहे हेच कळतं आहे. जर इतकी मोठी पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा लीक होत असेल, म्हणजे असं नाही ना, ते म्हणतात की आम्हाला त्याच्यातलं पावित्र्य जपून ठेवायचं होतं परीक्षेमधलं, म्हणजे पावित्र्य भंग झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे जर झालं ना, तुमचं हे जे काही सरकार आहे 3 पायावरचं, ऑलरेडी 2 पाय जे आहेत ते कधीही काढून घेतले जाऊ शकतात. तर ह्याची भीती आहे आणि म्हणून त्यांनी आदल्या दिवशी हे कॅन्सल केलेलं आहे. पण ह्याला म्हणतात बेजबाबदार. शिक्षण मंत्री मी म्हणलं ना तसं, की हे लिकेजचं सरकार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुढची बातमी आहे, शरद पवार असं म्हणतात की निवडणूक चिन्हांच्या यादीमधून पिपाणी जे तुम्हाला शेजारी दिसत असेल ते काढून टाका. आपल्याला माहिती असेल की काही लोकांनी शरद पवारांना जेव्हा तुतारी हे चिन्ह मिळालं तेव्हा त्यांची मतं विभागली जावी. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काही सुटलं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. चॅनलला काही आर्थिक मदत करावी वाटत असेल तर थँक्स आणि जॉईन बटन तुम्ही दाबू शकता. धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्ही नेहमीच मला सपोर्ट करता. तुमच्या कमेंट्स मी बऱ्याच लोकांच्या वाचत असते आणि मला खूप छान वाटतं. मला त्यांनी उभारी मिळते, मला त्यांनी प्रेरणा मिळते. मला असं वाटतं की येस म्हणजे आपण बरोबर करतो आहोत. माझं हे म्हणणं नाही आहे की मला सगळं कळतं. मी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करते, जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि स्वतःला उन्नत करता येतं का याचाही माझा प्रयत्न आहेच. आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात, यामुळे मला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच.